नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की रिया ही अर्णवच्या घरी येते आणि अंजलीला सांगत असते की राकेशने माझे दागिने चोरले आहेत. हे ऐकल्यानंतर अंजलीला धक्का बसतो. अंजलीसमोर सर्व काही सत्य येतं. अंजली म्हणते की मी त्यांच्याकडे दागिने बघितले आणि ते दागिने तुमचे आहेत का? पण त्यांनी मला खोटंच कारण दिलं, कारण ते दागिने केस जिंकण्यासाठी मात्र तुम्ही त्यांना दिले आहेत. ते दागिने विकून मात्र हे पैसे लॉयरला द्यायचे आहेत. तेव्हा रिया म्हणते नाही, हे सगळं खोटं आहे. त्यानंतर मला लग्न करण्याचं प्रॉमिस केलं आहे, परंतु लग्न करण्यासाठी आता ही योग्य वेळ नाही, म्हणून मी त्यांना मेसेज पाठवला आणि तो मेसेज मात्र रिया सगळ्यांना दाखवते. आता सगळ्यांनाच हे ऐकल्यानंतर धक्काच बसतो. म्हणजे आता राकेश आपल्याला किती फसवतोय. आपण अर्णव आणि ईश्वरीवर संशय घेतो म्हणून अंजलीचे डोळे उघडतात. अंजली आता रियाला म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, हे बघा त्यांनी मला सुद्धा फसवलं आहे, मी त्यांची बायको आहे. रिया म्हणते की असं होऊ शकत नाही. तेव्हा अंजली त्याचा जो काही लग्नाचा फोटो असतो तो त्याला रियाला दाखवते. आता हे ऐकल्यानंतर मात्र रियाला तर धक्काच बसतो. रिया म्हणते की म्हणजे तो इतका चालाक निघू शकतो हे माहीत नव्हतं मला फसवून तिकडे निघून आला, माझ्याकडून तो पैसे लुबाडत होता. आता अर्णव म्हणतो की हो, कारण राकेश दिसतो तसा साधा सोपा माणूस नाही. आता रियाला सुद्धा सत्य माहिती होतं आणि रिया तिच्या जे काही मोबाईलमधले फोटो वगैरे आहे ते सगळं काही आता सगळ्यांना दाखवते. शेवटी आता राजशिर्केच्या घरासमोर सुद्धा रियाने आता सर्व सत्य आणलेलं असतं आणि राकेशचा आता जो काही डाव आहे तो त्याच्यावरच उलटून लावला, असं काही आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.